या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये डिलीट नावाचं बटन नाहीये. आता दिवाळीला घरी गेलो होतो ना, तर खूप छान वाटलं. महिन्या 2 महिन्यामध्ये जर आपण गावाला गेलो ना तर जय शिवराय. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. काल गावाहून पुण्याला आलो, पण ट्रॅव्हलिंगमुळे थोडंसं थकलेलो होतो. त्याच्यामुळे पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर थोडंसं झोपलो आणि नंतर जॉबवरती गेलो. त्याच्यामुळे काल तर आपण व्लॉग नाही बनवू शकलो. आणि रूमवर आल्यानंतर बघितलं की रूमवरती पण कोणीच नाहीये, सर्व गावालाच गेलेले आहेत. आज शनिवार आहे, सो उद्या रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी सर्वजण सोमवारीच रूमवरती येतील किंवा पुण्यामध्ये येतील. ते आज कोणीच नाही रूमवरती, पूर्ण रूम खाली आहे. मी एकटा चालू आहे, कारण आपलं कसं असतं, मी टीचर असल्यामुळे एज्युकेशनचा पार्ट आहे आपला. आणि एज्युकेशन मध्ये सुट्ट्या घेऊन चालत नाही जास्त, कारण मुलांचं भविष्य हे संपूर्ण एका टीचरवरती डिपेंड असतं. सो त्यामुळे मी जास्त वेळ थांबलो नाही. सुट्ट्या संपल्या आणि लगेचच पुण्याला येऊन गेलो मी. सो थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात आता, आणि फ्रेश झालो की मग आपण खाली जाणार आहोत. चला भेटूयात थोड्या वेळानंतर. फ्रेश वगैरे झालोय आपण, आता खाली जाऊयात आपण नाश्ता वगैरे करण्यासाठी. चला. कारण कसं असतं, सकाळ सकाळी थोडंसं बाहेर फिरून आलं ना, खूप छान वातावरण असतं. चला जाऊयात आपण खाली. खाली आलोय आपण, नाश्ता वगैरे करूयात. खाल्यानंतर बघितलं की दिवाळी असल्यामुळे सगळेच लोक गावाला गेलेले आहेत. पूर्ण गल्लीच्या गल्ली खाली दिसते, तुम्ही बघू शकता इकडं. आणि ह्या साईडला जरी बघितलं तुम्ही, म्हणजे अजून अनेक लोक गावालाच गेलेले आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोणी अजून आलेलं नाही. आणि मी ज्या एरियामध्ये राहतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी 50%, 40 to 50% लोक जे आहेत ते आपले खानदेशचे आहेत. खानदेशचे म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव, नाशिक वगैरे साईडचे लोक आपले तिकडं तुम्हाला बघायला मिळते. पूर्ण गल्लीच्या गल्ल्या खाली दिसत आहेत. म्हणजे सकाळी मी बरंच आता येताना, रूमवरून येताना फिरलो वगैरे, अनेक गल्ल्या रिकाम्या वगैरे दिसत आहेत. तुम्ही इकडे पण बघू शकता. स्थायिक लोक आहेत आणि काही लोक आलेले आहेत. तसे तर दिवाळी वगैरे, दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत. काही लोक आलेत, पण शनिवार रविवार असल्यामुळे बरेच लोक अजून आलेले नाहीत. कदाचित सोमवारी सर्वच्या सर्व लोक जॉबवरती येतील वगैरे. बघूयात आपण, थोडस पुढे जाऊयात वगैरे आणि नाश्ता वगैरे करूयात आपण. समोर बघू शकता तुम्ही, पूर्ण गल्लीच्या गल्ली खाली दिसते तुम्हाला या साईडला. हे बघा इकडं खूप छान इथे बसण्यासाठी लोकांना बनवलेलं आहे. इकडे पण बघा तुम्ही, समोर अगदी पूर्ण गल्लीच्या गल्ली तुम्हाला खाली दिसणार आहे. म्हणजे अनेक लोक अजूनही दिवाळीहून आलेले नाहीये. ठीक आहे, आपण जाऊयात आता थोड्या वेळात, नाश्ता वगैरे करूयात. आज नाश्ता करण्यासाठी पायीच चाललोय, कारण बाईक वगैरे काय आणले नाही. सकाळचं वातावरण खूप छान दिसलं मला, सो त्याच्यामुळे मी बाईक वगैरे काही घेतले नाही. आणि आता दिवाळीला घरी गेलो होतो ना, तर खूप छान वाटलं. महिन्या 2 महिन्यामध्ये जर आपण गावाला गेलो ना, तर संपूर्ण आपल्या फॅमिली सोबत आपली भेट वगैरे होत असते. मम्मी पप्पांना भेटलो, लहान भावाला भेटलो, त्यानंतर लहान बहिणीला घेण्यासाठी पण तिच्या सासरी गेलो होतो. मोठे मामा, लहान मामा, आत्या, मावशी वगैरे सर्वांना भेटलो. आणि एक मूड फ्रेश होऊन जातो गावाला गेल्यानंतर. अनेक मित्र वगैरे भेटत असतात आपल्याला. सो त्यामुळे महिन्या 2 महिन्यामध्ये एक राऊंड असतोच आपल्याला. सो गावाला जात चला. आणि कसं असतं, आता जेव्हा मी गावाला गेलो ना, माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामधले ना 80 to 90% जे काही फ्रेंड्स आहेत, बऱ्यापैकी असं डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न वगैरे केला त्यांनी. म्हणजे की जे ब्लॉगिंग वगैरे करतोय त्यांना अजून खेडेगावकडे कसं असतं, या गोष्टींचं खूप जास्त काही महत्व नाहीये. म्हणजे ब्लॉगिंग वगैरे करणं त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं. पण असो, तरी त्यांनी जरी डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला असेल तरी आपण आपलं काम करत राहायचंय. कारण आता आपण शहरात आलोय, सो इथे काही प्रॉब्लेम नसतो. इथे बऱ्यापैकी सगळेजण आपल्याला सपोर्ट वगैरे करत असतात. अगदी माझे रूममेट्स वगैरे जे ते पण खूप छान प्रकारे मला सपोर्ट करतात. सो ठीक आहे, जाऊयात आपण आता. खालीच थोडंसं फिरलो वगैरे मी, नाश्ता वगैरे करूयात आपण, आणि मग नंतर जॉब वगैरे वरतीवर जायचं आपल्याला. सो जाऊयात आपण थोडं पुढे. मी इकडे सहज थोडंसं फिरण्यासाठी वगैरे गेलेलो होतो, पण तिकडे नाश्ता वगैरे करायला आपल्याला काही दुकान वगैरे नाही त्या साईडला. सो जाऊयात आपण पुढे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता वगैरे करून आलो आपण. आता थोडंसं काही आपले काही कामं वगैरे असतील तर ते कामं वगैरे करूयात, आणि नंतर मग पुन्हा आपल्याला जॉबवरती पण जायचंय. ठीक आहे, भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. थोडंसं खाली गेलो होतो, काही काम होतं आपल्याला. काम वगैरे करून आलो, पण सकाळी नाश्ता खूप लवकर केला आज.
सो त्याच्यामुळे भूक वगैरे पण लागली आणि मावशींनी दिवाळीचं फराळ वगैरे पण दिले. सो थोडंसं आता ते फराळ वगैरे काढून ठेवलेलं आहे. मग आपण ते थोडंसं खाऊयात, कारण सकाळी लवकर नाश्ता केल्यामुळे भूक लागून गेली परत. बघू शकता तुम्ही मावशींनी आपल्याला दिवाळीचं फराळ दिलं होतं. चला खाऊयात आपण या सर्वांनी दिवाळीचा फराळ वगैरे खाण्यासाठी. थोडंसं फराळ वगैरे खाऊयात आणि नंतर मग जेवणसाठी आपण 12-12:30 वाजता जाऊयात. ठीक आहे, चला फराळ वगैरे करतोय आपण. या सर्वांनी फराळ वगैरे करण्यासाठी. जेवण वगैरे झालं आपलं आणि आता आपण थोड्याच वेळात क्लासवर जाण्यासाठी निघणार आहोत. आणि आज काय झालं, बसल्या बसल्या थोडंसं इन्स्टा वगैरे बघत होतो आणि इन्स्टा बघत असताना रील्स मी स्क्रोल करून एक रील समोर आली. इतकी छान रील होती आणि ती मला तुमच्यासोबत सांगावीशी वाटते, की ज्या गोष्टीला गॅरंटी नसते ते म्हणजे जीवन असतं आणि ज्या गोष्टीला गॅरंटी असते ते म्हणजे मरण असतं. आयुष्यामध्ये प्रत्येकाला मरायचंच आहे, पण मरण्यापूर्वी आपण हसत खेळत आपलं जीवन, आपले क्षण हे जगले पाहिजेत. कारण या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये डिलीट नावाचं बटन नाहीये. सो त्यामुळे या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये जे काही क्षण आपले रेकॉर्ड होतील ते नक्कीच आपण आनंदात हसत खेळत ते रेकॉर्ड केले पाहिजे. कारण एखादा दुःखाचा क्षण जर या आयुष्यरूपी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला तर तो आपल्याला डिलीट करता येणार नाही. म्हणजे खूप छान रील होती आणि मला ती तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. सो ठीक आहे, आपण आता निघूयात क्लासवरती, कारण 2:40 झालेले आहेत. सो बॅग वगैरे पॅक करूयात आपण आणि मग क्लासवरती जाऊयात. ठीक आहे, चला भेटूयात आपण थोड्या वेळात क्लासवरती. क्लासवरती आल्यानंतर आधीचे 2-3 लेक्चर झालेत आणि नंतर थोडा गप्पा मारायला बसलो. हे आमचे रील स्टार सूरज सर पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्या मूवीचं काही पोस्टर वगैरे दाखवतात. आणि इकडे बघू शकता आमचे सुरेश सर आहेत, स्टुडंटसोबत काही डिस्कशन चालू आहे त्यांचं. इकडे बघू शकता मला तुम्ही चेअरवरती बसले आणि इकडे हे आमचे सुरेश सर आणि आमचे स्टुडंट आहे हे सुरेश सर आहेत. चला आपण थोडंसं आज दिवसभरामध्ये जेवढे लेक्चर झाले त्याचं एक रजिस्टर असतं, ते रजिस्टर फिल करूयात. आज 25 डेट असल्यामुळे सो कोणते कोणते लेक्चर घेतलेत आणि कोणत्या स्टँडर्डचे लेक्चर घेतलेत आपण ते फिल वगैरे करूयात. आणि हे सगळं झालं की मग नंतर आपण रूमवरती जाऊयात. आता सध्या आपण हे फिल करून घेऊयात की आज दिवसभरामध्ये कोणते कोणते लेक्चर घेतलेत. 4 लेक्चर घेतलेत, 9th ICSE वगैरे, MIS A-B डिव्हिजनचे. ठीक आहे, जाऊयात आपण थोड्या वेळात. आणि आता आपण निघूयात. हा आपला क्लास आहे. सो आता निघूयात थोड्याच वेळात आपण. आधी डायरेक्ट रूमवर जाणार नाही, टिफिन वगैरे घेऊयात मग जाऊयात आपण. मेसवरती आलो आहेत आपण, खानदेश भोजनालय. आपण खानदेशचे असल्यामुळे खानदेश भोजनालय इथेच आपण टिफिन वगैरे घेतो. पण मी जेवण वगैरे मेसवर करत नाही, रूमवरतीच जेवण वगैरे घेऊन जातो. बघूयात आपण आज कोणत्या कोणत्या भाज्या आहेत. मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं उडीद डाळ, शेवभाजी आणि बटाट्याची भाजी आहे. मी त्यांना बटाट्याची भाजी सांगितली द्यायला, पण बटाट्याची भाजी संपलेली होती कारण खूप लेट आल्यामुळे. बट थोडीशी होती, मग आपण बटाट्याची भाजी वगैरे घेऊयात, चपाती घेऊयात आणि रूमवरती जाऊयात आपण. ठीक आहे, भाजी वगैरे घेऊयात आणि जाऊयात आपण रूमवरती. रूमवरती आलो आहेत. आता थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात. सो थोडंसं फ्रेश वगैरे होऊयात आपण आणि नंतर मग जेवणला बसणार आहोत आपण. तोपर्यंत म्हटलं थोडंसं चेहरा वगैरे बघून घेऊयात, फ्रेश वगैरे दिसतंय का. सो चला फ्रेश वगैरे होऊयात आपण आणि नंतर मग जेवण वगैरे करूयात. आज पाणी तर आलेलं आहे बट अजून तर बंद दिसतंय. थोड्या वेळात पाणी वगैरे येईल, पाणी पण भरावं लागेल आपल्याला, कारण आता रूमला कोणीच नाही आहेत सध्या. सगळे गावालाच आहेत, अजून रूमवरती कोणीच नाही आहेत. सो बॅग वगैरे ठेवली मी इथं. फ्रेश वगैरे होऊयात आपण आणि नंतर मग जेवण वगैरे करूया. ठीक आहे, जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता थोडंसं प्रेमानंदजी महाराज यांचं सत्संग वगैरे ऐकत होतो. बघू शकता तुम्ही. थोडा वेळ, अर्धा ते पाऊण तास प्रेमानंदजी महाराज यांचं आपण सत्संग वगैरे ऐकणार आणि त्यानंतर थोडीशी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करणार आपण, कारण
आज जे काही दिवसभरामध्ये जो काही आपण ब्लॉग बनवलेला आहे त्याची व्हिडिओ एडिटिंग वगैरे प्रॉपर करणार आपण आणि नंतर मग झोपणार. ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.